आता कृष्णावतार जेव्हा झाला त्यावेळेची परिस्थिती कशी आहे लक्षात घ्या की या भारतवर्षामध्ये छोटी छोटी अशी संघराज्य आहेत, छोटी छोटी आहे, किंवा ज्याला पूर्वी आता स्वातंत्र्यपूर्व काळात जशी संस्थानं होती. आता इचलकरंजी हे संस्थान होते किंवा कुरुंदवाड हे संस्थान होते. आज कुरुंदवाड एक छोटंसं गाव आहे, पण त्या काळात ते संस्थान होतं. म्हणजे तेवढ्या भूभागापुरता एक राजा असायचा किंवा औंध संस्थान होतं. अशी अनेक छोटी छोटी. तशी त्या काळामध्ये द्वापर युगामध्ये ही छोटी छोटी जी संघराज्य होती, संघराज्य होतं. त्यातलं एक मथुरा नावाचं संघराज्य होतं. आता लक्षात घ्या की हा संबंध जो यमुनेच्या काठी असलेला हा प्रदेश आहे. आजही आपण उत्तर प्रदेशामध्ये जर आपण गेलात तर गंगा यमुनेच्या प्रदेशामध्ये त्या भागामध्ये आपल्याला ह्याच्या अनेक अवशेष पुन्हा आढळतात. आता श्रीकृष्ण चरित्र जर अभ्यासायचं असेल किंवा पाहायचं असेल तर 3 प्रमुख ग्रंथांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये महाभारत आहे, हरिवंश आहे, भागवत आहे. भागवत पुराणामध्ये तर दशमस्कंद पूर्ण श्रीकृष्ण चरित्राकरताच आहे. आणि 11व्या स्कंदामध्ये भगवंताने उद्धवाला केलेला जो उपदेश आहे, म्हणजे अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आणि उद्धवाला केलेला उपदेश म्हणजे भागवत. काय जे एकादश स्कंद जो भागवतातला एकादश स्कंद आहे, म्हणजे गोपाळकृष्णाने त्या उद्धवाला केलेला उपदेश म्हणजे तो एकादश स्कंद आहे. त्याच्यावरती नाथांनी पुढे टीका केली, ज्याला आपण नाथ भागवत असं म्हणतो. ते नाथ भागवतसुद्धा जर आपण बघितलं, ते जर ग्रंथ बघितलं नाथ भागवत, म्हणजे नुसत्या एकादश स्कंदावरती टीका केली नाथांनी. तो ग्रंथ भागवत ते 2 खंड जे आहेत आपण पाहिलं असेल, ते 2 खंड म्हणून जेवढं त्याच्यापेक्षा मोठं पुस्तक आहे ते नाथांनी. म्हणजे कल्पना करा की नाथांची प्रतिभा काय असेल. मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं की एका आयुष्यामध्ये एवढं कसं तरी साध्य केलं असेल. म्हणजे इथे हे अवतार किंवा काय ज्याला आपण म्हणूया की भगवंत त्या काळखंडामध्ये येतो हे आपल्याला मानावं लागतं. तुकोबारा 41 वर्षाचं आयुष्य तुकोबारा, ज्ञानेश्वरांचं 21 वर्षाचं, शंकराचार्यांना 16 वर्षाचं, पुढे व्यासांनी वाढवून दिलं ते 32 वर्ष. एवढ्या कमी कालावधीमध्ये केवढं केवढं विराट कार्य करून गेली हे महापुरुष. लक्षात घ्या. तर अशी छोटी छोटी राज्य होती आणि त्या राज्यामध्ये एक राज्य व्यवस्था होती आणि ती अशा प्रकारची होती की हरिवंशामध्ये याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. हरिवंशामध्ये, महाभारतामध्ये पण आलेलं आहे, भागवतामध्ये पण आलेलं आहे. पण या 3ही ग्रंथामध्ये कुठे कुठे तर मतभेद आहे, काहीतरी संदर्भ जुळत नाही. पण आपण आत्तापुरतं भागवत पुराणाचाच विचार करूया. भागवत पुराण आणि हरिवंश याच्यामध्ये एकवाक्यता आहे, बऱ्यापैकी एकवाक्यता आहे. महाभारतामध्ये व्यासाने दिलेलं आहे, पण महाभारतामध्ये काही संदर्भ थोडे चुकीचे मिळतात. म्हणून आपण भागवताचा विचार करू आणि भागवताच्या माध्यमातून आपण थोडंसं पाहूया. मूळ हा यदुवंश जो आहे, तर ह्या यदुवंशामध्ये हा मूळ पुरुष आहे. जसं आपल्या कुळाला कोणतरी मूळ पुरुष असतो, गंमत आहे बरं का. आणि तो मूळ पुरुष आपल्याकडे आपण गोत्र उच्चार आपण कुठल्या गोत्राचे आपल्याला लिहिलेलं असतं. आपल्याला आपण कुठल्या गोत्राचे आहोत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे असं करणंच खरं. म्हणजे आता काही सगळ्या गोष्टी काही फार आपण मानत नाही किंवा विचारात पण घेत नाही. पण आपण कुठल्या गोत्रातले आहोत आणि हे गोत्र म्हणजे काय आहे, तर जे मूळ आपले ऋषी आहेत, जे ब्रह्मदेवानी 10 ऋषी निर्माण केले, सृष्टी निर्माण केली त्यावेळेला, अत्री, अंगिरस, मरीची, पुलस्त्य, पुलह, क्रतू, दक्ष, नारद, बरं का, असे जे सगळे 10 जे आहेत त्यांचे ते आपले मूळ. आणि त्यांच्यापासून पुढे अनेक पिढ्या बरं का. आता आपल्याला गोत्र असतं, आता आमचं गार्गे गोत्र आहे बरं का. आता ते गोत्राचा उच्चार कधी करायला लागतो, आपल्या लग्नाच्या वेळेला करायला लागतो, मुंजीच्या वेळेला करायला लागतो, संध्याच्या वेळेला रोज करायला लागतो. संध्या करत असतील त्यांना माहिती, ते करत नाही त्यांच्याबद्दल बोलायचं काम नाही.
खरं म्हणजे संध्याच्या बाबतीत असं आहे, संध्या ही केलीच पाहिजे. संध्या जर केली नाही तर पाप लागणार आहे. संध्या केली तर पुण्य नाही मिळणार आहे, पण संध्या नाही केली तर पाप लागणार आहे. विचार करा आपण रोज किती पाप करतो. एका ठिकाणी मी पौरोहित्य करत नाही, पण पौरोहित्याचं शिक्षण मला माझ्या लहान वयात आमचे चितळेपोळ इथे बसते त्यांच्या आजोबांनी मला दिलेलं आहे. त्या अर्थाने ते माझे गुरु आहेत. त्यांनी त्या काळात माझी पूजा झाल्यानंतर मला हे सगळं पूजा बरं का, रुद्र, पुरुषसूक्त, आता हे सगळे मला शिकवलं. 4 महिने मुद्दा आमच्याकडे ते त्या मंडळाने आमच्या बोलावून घेतलं. तर मी कधी पण अडलं तर पूजा संघाला जातो. एकदा असं पूजा संघाला गेलो होतो आणि त्यावेळेला ते पूजा संकल्प सांगताना त्यांना विचारलं त्या यजमानांना, म्हणलं तुमचं गोत्र काय? तुम्ही काय उत्तर दिलं? ते म्हणाले, अहो आम्हाला गरीबाला कुठला होतो. हो म्हटलं, तुम्ही ब्राह्मण ना? म्हटलं हो. म्हणाले आम्ही ब्राह्मण. म्हटलं गळ्यात तुमचं जानवं नाही म्हणाले. जानवं कधीतरी घालतो म्हणाले. हो म्हटलं कधीतरी घालून कसं झालं, गळ्यात जानवं नको तुम्हाला म्हटलं, आणि तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नाही. तर म्हटलं अहो गरीबाला गोत्र नसतं असं तुम्हाला कोणी सांगितलं? गोत्र सगळ्यांना असतं म्हटलं. ब्राह्मण काय, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांना गोत्र आहे. त्यांचे कोणतरी मूळ पुरुष, कोणतरी मूळ ऋषी आहेत ना, त्यांच्यापासून सगळं तुमची वृद्धी झालेली आहे. नाही कसं म्हणतात? नाही मला आम्हाला माहिती नाही. म्हटलं शोध घ्या. तुमच्या घरात या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे आहेत म्हटलं. तुम्हाला तुमचं मूळ पुरुष माहिती नाही, तो माहिती असणं गरजेचं आहे. खरंच आहे. आणि बरं का, मी गमतीने बोलत नाही आहे. आपले वडील, आजोबा, फार तर पणजोबा, ह्याच्या पुढचे आपल्याला ते कुठे माहिती आहे. तो त्या श्राद्ध पक्षाच्या वेळेला आपल्याला ते आपल्याला सांगता सुद्धा येत नाही. म्हणजे मी त्यातनं झालो. आजी पणजीपर्यंत मला माहिती आहे, त्याच्या पुढची नावं मला सांगता येत नाही. मग काय काय स्त्री असेल तर गंगा, यमुना काहीतरी ते गुरुजी म्हणतात, ते नावं घेऊन ते दर्पण करतात. पण व्यासांनी किती केवढा वंश लक्षात घ्या. आपण मुद्दा असा आहे की मूळ जो पुरुष आहे तो यदू आहे. यदुकुळ. आणि त्या यदुकुळामध्ये 32व्या पिढीमध्ये सात्वत हा झाला. सात्वत. आता हा यदुकुळ हे राजा आहे. हा लक्षात घ्या. मी मगाशी म्हटलं की छोटं गाव ना, पण त्याचं एक संस्थान आहे, त्याचं एक राज्य आहे. त्या राज्याचा तो राजा आहे. कोण? यदू. त्याच्या 32व्या पिढीमध्ये हा सात्वत झाला. त्या सात्वताला 6 मुलगे आहेत. थोडंसं कधीच कंटाळणं किंवा कळणार नाही असं थोडासा विषय, पण तो आवश्यक आहे सांगणं. म्हणजे आपल्याला नाती कळतील आणि त्या नात्यांप्रमाणे कृष्ण कसा त्या नातेवाईकांनी कसा वागला तो पुढे कळेल आपल्याला. तर या सात्वत हा 32व्या पिढीतला यदूचा 32वा वंश. सात्वत हा सात्वत राजा, आणि त्या सात्वताला 6 मुलं आहेत एकूण. त्यापैकी 2 मुलगे, एक वृष्णी आणि एक अंधक. वृष्णी आणि अंधक. आता या दोघांचं पुढे वंशविस्तार दिलेला आहे. वृष्णीनंतर 11व्या पिढीमध्ये, म्हणजे 32 आणि 33, 43व्या पिढीमध्ये, सात्वताच्या 43व्या पिढीमध्ये हा देवबाहू नावाचा राजा आहे. आणि या देवबाहूचा मुलगा आहे शूरसेन. म्हणजे 32 आणि 33, 43, 44व्या पिढीत असेल. म्हणजे मूळ सात्वतापासून 44व्या पिढीमध्ये शूरसेन नावाचा त्याचा पुत्र आहे. आणि त्या शूरसेनाचा मुलगा आहे वसुदेव, जो श्रीकृष्णाचा पिता आहे वसुदेव. म्हणजे 43-44 पिढी असेल असं करून त्याला भेटतात. हा वृष्णीचा वंश. आणि त्या सात्वताचा दुसरा मुलगा अंधक. त्या अंधकाचा, जसं वृष्णीला 11व्या पिढीमध्ये देवबाहू, तसं अंधकाला सुद्धा 11व्या पिढीमध्ये अहूक नावाचा राजा आहे. अहूक. हे सगळे राजवंश आहे. हा अहूक आहे, हा 11व्या पिढीत आहे. आणि या अहूकाला जो मुलगा आहे, 2 मुलगे आहेत त्याचे, एक देवक आणि उग्रसेन असे त्या अहूकाचे 2 मुलगे. आता ह्या देवकाला मुलगी आहे, तिचं नाव देवकी, जी कृष्णाची आई आहे. आणि उग्रसेन हा त्या अहूकाचा दुसरा मुलगा, त्या उग्रसेनाचा कंस.
आणि म्हणून कृष्णाचा मामा जो कंस आहे तो म्हणून मामा आहे, हा कंस आहे. आणि या कंसाबरोबरच देवकी कंसाला 4 म्हणजे 5 बहिणी आहेत कंसाला. मोठं पूर्वीचं काय सांगतो मी बरं का, आत्तापर्यंत आपल्याला सुद्धा माहिती की 8 मुलं 10 मुलं सुद्धा पंधरमध्ये असं उदाहरण नाव सांगत नाही, 12 मुलं. त्यामुळे पूर्वीच्या काही समृद्धी असायची, खूप समृद्धी असायची. आता पण ती गरज आहे बरं का. हो, लक्षात घ्या. आता आमच्या संघ प्रमुखांनी बरोबर कुलकर्णी सर सगळ्यांना संदेश दिला आहे की किमान 3 आपत्ती तरी असावी. आता इथे त्यापैकी कोणी विचार करण्यासारखी स्थिती नाही आहे, पण तरुणांनी विचार जरूर करावा. आपण आपल्या मुलांना नातवाला सांगा याचं काय. आणि खरंच आहे बरं का, मी गमतीने बोलत नाही आहे. आपण आत्ता एक सेन्सस दर 10 वर्षांनी होतो ना, तर त्याचा आत्ता एक 2 दिवसापूर्वी व्हिडिओ आलेला, आपल्याला सगळ्यांना आला असेल की मुस्लिमांची संख्या कशी वाढते, काय काय प्रमाणात वाढते आहे, ह्याचा एक डाटा त्याच्यात आलेला आहे. आणि त्याप्रमाणे जर पुढे वाढत राहिल्याने आपली संख्या जर कमी होऊन राहिली तर 2050पर्यंत हे देवळं उत्सव महोत्सव हे बंद होतील, लक्षात घ्या. हो, हे अगदी त्यांनी आकडेवारी दिवशी दाखवलेलं आहे. असो, भगवंताला काळजी आहे म्हणून भगवंतच सगळं काही असं नाही. आपण पण भगवंताचं औषध आहे, पण आपण सुद्धा त्याचा विचार आपण करायला पाहिजे. की मगाशी म्हटलं की व्यवहारामध्ये सुद्धा त्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. केव्हा सगळं भगवंताला सोडून जाणार, कारण भगवंत पण आपणच आहोत. असो, मुद्दा असा आहे की हा देवक आणि उग्रसेन, आता हा देवक हा आता हे जे मथुरेचं राज्य जे आहे तर ह्या मथुरेच्या राज्यामध्ये हा उग्रसेन राजा आहे. आणि देवक हा त्याचा म्हणजे सहकारी म्हणून प्रधान असं नाही आहे, पण तो सहकारी आहे त्याचा. आणि इकडे हा वसुदेव, शूरसेन, वसुदेव, उग्रसेन, देवक हे सगळे म्हणून राज्यकारभार करतात. सगळे ते त्या उग्रसेनाकडे सगळे मंत्री आहेत. आता गंमत अशी आहे की हे मथुरेचं जे राज्य आहे, या मथुरेचे राज्य म्हणजे तसं ते खूप मोठं आहे म्हटलं तर, आणि म्हटलं तर छोटी छोटी अशी बाग आहे. आता याला उदाहरण द्यायचं झालं तर आपला महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्रामध्ये कोकण प्रांत आहे, तिकडे पश्चिम महाराष्ट्र आहे, तिकडे उत्तर महाराष्ट्र आहे किंवा विदर्भ आहे. आता हे सगळं मिळून महाराष्ट्र आहे, बरं आहे की नाही. असंच मथुरेमध्ये मथुरा राष्ट्र मोठं आहे, पण त्या मथुरेमध्ये छोटे छोटे असे कप्पे किंवा छोटी छोटी संघराज्य येतील. आणि ह्या संघराज्यामध्ये हे म्हणजे 2 भाऊ जरी असते तरी ते 2 भावाला वेगवेगळे प्रॉपर्टी, जशी 2 भावांची वेगळी असते, ते 2 भाऊ वेगवेगळ्या प्रॉपर्टी म्हणून आपापल्या सुखाने नांदत असतात, तसे हे दोघेजण एकत्र राहत आहेत. मथुरेमध्येच आहे, पण मथुरेमध्ये एक शूरसेन वसुदेव यांचं एक वेगळं एक कंपार्टमेंट आहे म्हणूया. इकडे उग्रसेन देवक हे एक कंपार्टमेंट आहे. कधी जर आक्रमण जर बाहेरच्या राष्ट्राकडून झालं तर हे सगळं एक होतं, हे लक्षात घ्या. एकत्र आले की मग ते कोणाला सगळ्यांना बाकीच्याला भारी असायचे. आणि त्या काळामध्ये प्रत्येक राष्ट्र हे आपलं राष्ट्र अधिक वाढवण्याकरता प्रयत्नशील असायचे. आता हे यजुकुळाचेच आहेत, पण 2 वेगवेगळे भाऊ वेगवेगळी राज्य करतात, समूह गटावर. आणि हे आता हा उग्रसेन जो आहे, हा उग्रसेन नावाचा नुसता उग्रसेन, तो इतका काय झाला म्हणजे त्याचं नाव उग्रपणा त्याच्या नावाचंच आहे फक्त, बाकी कशातच उग्रपणा नाही. अतिशय मवाळ, अतिशय म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं गांधीजींचं तत्वज्ञान सांगणार, इकडे मागणी तर दुसरी इकडे नाव, असा हा उग्रसेन, नाव उग्रसेन, बरं का. तर हा त्या मथुरेचा मुख्य आहे. आणि हा वसुदेव आणि शूरसेन हे पण आहेत. आता हे सगळं आहे, पण झालं असं की त्या काळामध्ये
मगध देश जो आहे हा म्हणजे आत्ताचा बिहार, दक्षिण बिहार हा जो आत्ताचा भाग आहे हा त्या काळात मगध देश. या मगधाचा सम्राट जो आहे तो सम्राट आहे त्याचं नाव आहे जरासंध. आणि हा जरासंध जो आहे हा इतका क्रूर आहे की त्यांनी त्या काळामध्ये संबंध भारतवर्षामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती जवळजवळ सगळीकडे. आणि त्यांनी असा संकल्प केला होता की एक राष्ट्र जिंकायचं आणि त्या राजाला बंदीखान्यात टाकायचं. असे 100 राजे जिंकायचे आणि त्या 100 राजांचे नरबळी मोठा यज्ञ करायचा. त्याच्यात त्या यज्ञामध्ये या 100 राजांचा बळी द्यायचा अशी त्याची योजना होती. कुणाची? या मगधाच्या सम्राटाची. त्याचं नाव आहे जरासंध. आणि तो त्याप्रमाणे क्रूर अनन्वित अत्याचार करायचा. बरं त्याच्याकडे इतकं चतुरंग सैन्य इतकं तयार होतं की तो स्वारी कर्ज म्हटल्यानंतर अर्ध्या गर्भाकडे माहिती आपणच आपलं राज्यातील ताब्यात द्यायचे, त्याच्या शरणागती पत्करायची. असा हा जरासंध होता. आणि असं करता 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 जवळजवळ 86 राजे त्याने जिंकून घेतलेले होते. आणि आता उरलेले काही 14-15 या सगळ्यांना मारायचं आणि एक मोठा नरसंहार करून 100 राजांना बळी द्यायचा असं त्याचा जोरात प्रयत्न करत होता. तो संकल्प त्याला पूर्ण करायचा होता. आणि त्या दरम्यानच इकडे हा वसुदेवाचा जो मुलगा आहे कंस, हा कंस आता लक्षात घ्या उग्रसेन हा मी मगाशी म्हटलं मवाळ होता म्हणजे, पण कंस होता हा जरा तमोगुण प्रधान असलेला होता, तमोगुणीच होता. आणि या कंसाला असं झालं कारण हे जोपर्यंत हे अंधक आणि कृष्णी हे 2 कुळं म्हणजे 2 वेगवेगळे एकाच कुळातले पण 2 वेगवेगळे राहणारे असे एकत्र येऊन त्यांचं पण सामर्थ्य एवढं होतं की सहसा या जरासंधाला तिथे शिरकावलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, या कंसाला आपल्या 2 मुली दिल्या. त्या 2 मुलींची नावं आस्ती आणि प्राप्ती. त्या जरासंधाच्या 2 मुली आणि या कंसाला जावई करून घेतलं. आणि कंस बरं का त्या जरासंधाचं नातेसंबंधी प्रस्थापित झाल्यानंतर त्याला इतकी मस्ती आली या कंसाला की त्यानेही त्याचं त्या जरासंधाचं त्याला आकर्षण वाटायला लागलं आणि जरासंधाला लाजवील असे अत्याचार त्यांनी सुरू करायचे या कंसाने. आता राज्यकारभार उग्रसेन करतो, परंतु हा कंस हा राजपुत्र आहे. उग्रसेनाचं राज्यकारभार त्याला अजिबात पसंत नाही आहे. आणि त्यांनी जसा तो करता झाला कंस तेव्हा त्या उग्रसेनाला त्याने हाकललं गाडीवर. उग्रसेनाला हाकललं, त्याला बंदीशाळेमध्ये टाकलं. उग्रसेनाला म्हणजे बापाला बंदीशाळेत टाकलं असे एक तसं पुष्कळ उदाहरण आहे. ते त्याला बोललं पाहिजे. औरंगजेब, शहाजहान तो हा कंस त्या तसा होता. त्यांनी त्या उग्रसेनाला बंदीशाळेत घातलं. आता उग्रसेनाला त्यांनी राजगादीवरून हटवल्याबरोबर हा कंस स्वतः राजा झाला. त्याला केलं नाही म्हणून स्वतःच राजा झाला. आणि अर्थात बाकीचं मंत्रिमंडळ जे आहे त्याच्यामध्ये हा वसुदेव आहे, शूरसेन आहे, अक्रूर आहे, बरं का, हे सगळं आहे. आता त्यांना हे मान्य नव्हतं, पण कंस इतका मातलेला होता, इतका प्रबल झालेला होता की त्या कंसापुढे यांचंही काही चालेल. आणि तरीसुद्धा त्याच्या हा शूरसेन आणि वसुदेव यांनी काय केलं म्हणजे अपक्षातच बरं का जरासंध येण्याची भीती नाही आहे. कारण आता त्यांनी कंसाला जावई करून घेतलेलं, त्यामुळे कंसाला माहिती आहे की आपल्याकडे मथुरेवर जरासंध येणार नाही. पण हे जे होते ह्यानं जरासंधाची राजवट मान्य नव्हती. तुम्हाला वसुदेवाला आणखीन त्या शूरसेना ते बापले काय हिस्ट्री रिपीट्स अगेन असं म्हणतात ना, तसं छत्रपती शिवराय आणि शहाजी चाकरी करत होते मुसलमानांची.
परंतु त्यांना ते मान्य नव्हतं. नाईलाज म्हणून ते चाकरी करत होते आणि म्हणून त्यांनी शिवाजीराजांना जिजाऊंच्या स्वाधीन केलं. ते जसं त्या पिता पुत्राने उठाव केला अगदी तसंच त्या काळामध्ये या वसुदेव आणि शूरसेनानी, हा शूरसेन आणि वसुदेव हे ह्या कंसाचा हा जो कारभार आहे त्याला अजिबात मान्य नव्हता आणि प्रसंगी त्यांनी विरोध करून दाखवला सुद्धा. आणि त्यांच्या लक्षात आलं की आत्ता तरी कंसापुढे आपलं काही चाललं नाही आहे, तर आपण गुप्त संघटना तयार करायची आणि वसुदेवाला कंसाला शिह द्यायचा. आणि याप्रमाणे त्यांनी आपली संघटना तयार केली. राज्य तेच आहे, मथुरेचंच राज्य आहे, पण त्याच्यामध्ये आणि ते इतक्या गुप्तपणे केलं की कंसाचा पत्ता लागला नाही. कंसाचा पत्ता लागला नाही. जेव्हा कळलं त्याला की हे आपल्याला भारी पडत आहेत कोण, शूरसेन आणि वसुदेव, तेव्हा त्यांनी काय केलं तर त्या वसुदेवाला जावे करून घेण्याचा प्रयत्न केला. तसं राजकारण असतं वसुदेवाला. पण वसुदेवाला सख्खी बहीण दिली करू नाही. त्या उग्रसेनाचा दुसरा भाऊ सुद्धा देवक, त्या देवकाची मुलगी ती देवकी, तर तिचा विवाहाचा प्रस्ताव याच्यापुढे ठेवला वसुदेवापुढे. कारण वसुदेवाच्या आधी लग्न झाले, मला काहीतरी त्याच्या आधी 6 बायका होत्या वसुदेवाच्या. 6 बायका होत्या आम्ही. आणि त्याचा संबंध म्हणजे अशी त्यांच्यातच ते लग्न व्हायची बरं का. म्हणजे खरं म्हणजे शास्त्राने जर मान्यता केलेली नाही, शास्त्राने मान्यता केलेली नाही आहे, पण चुलत बहिणी, सख्या बहिणी नाही पण चुलत बहिणी आणखी चुलत भाऊ अशी लग्न झालेली या ह्याच्यामध्ये, असं लक्षात येतं. तर त्या वसुदेवापुढे हा प्रस्ताव ठेवला ह्या कंसाने आणि त्या देवकीचं लग्न वसुदेवाबरोबर झालं. थोडा त्याला पुढे जातो, परत पुष्कळ आपला वेळ संपत आहे. 5 मिनिटं राहिल्यानंतर लग्न झालं आणि लग्नामध्ये त्यांनी आपल्या ऐश्वर्याचं इतकं प्रदर्शन आणलं कंसाने की संबंध भारतवर्षामध्ये अशा प्रकारचा विवाह सोहळा झाला नसेल अशी व्यवस्था त्या कंसाने केली. मी सांगितलं ना की खरोखरच समृद्धी एवढी होती. आत्तापर्यंत आपल्या नेते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आपला देश सुवर्णभूमी ओळखला जात होता. तिथे ते गेले सुवर्ण माहिती नाही, सोन्याचा धूर निघत होता. सोन्या नावाचा माणूस दूर काढतो एवढी. तर त्या लग्न समारंभामध्ये कंसाने इतकी त्या संपत्तीची खैरात केलेली होती. आणि ती लग्नाची जेव्हा मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये ऐन रंगाची मिरवणूक असताना आकाशवाणी झाली की ज्या वसुदेवाला तुझी बहीण तू दिली आहे, या वसुदेवाला देवकीपासून तुला धोका आहे. तिचा मुलगा तुझा काय ठरणार आहे हे लक्षात घे. ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर सगळं चित्र पाहिलं, सगळ्या रंगाचा बेरंग झाला. ज्या रथाचं सारथ्य करत होता कंस होता, बहिणीला आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्याकरता तोच कंस त्याने ते रथाचे त्या हाताच्या दोऱ्या फेकून दिल्या आणि तलवार काढली आणि रथाकडे उतरला आणि त्या देवकीचे आपल्या त्या चुलत बहिणीचे तिला केसाला धरून तिला खाली ओढली आणि तिच्यावर वार करणार इतक्यात वसुदेव मानके केळी घ्यायला बसलो नाही, तो वागला होता त्या रथामध्ये. त्याने त्याचा हात पकडला कंसाला आणि विचार काय करतोस तू. आकाशवाणी झाली, तू ऐकलीस, मी पण ऐकली आहे. लक्षात ठेव, हिचा मुलगा तुला मारणारे, 8वा मुलगा मारणारे. आत्ता तर तिला मारण्याचं तर काय करणार नाही, मला हिलाच मारून टाकतो म्हणजे हिला बोलवण्याचा प्रश्न येणार नाही. तेव्हा तडजोड केली वसुदेवानी की लक्षात ठेव, तुला तो जो मुलगा तुला म्हणतो जन्माल्याबरोबर तुला मी तुझ्या स्वाधीन करेन. आणि त्याप्रमाणे मग ती तडजोड मान्य केली कंसाने. जेवढ्या वेळा होतं त्याचा सोडून उद्याला आला असेल म्हणा किंवा काही म्हणा, खरं म्हणजे मान्य करायचं नाही पण केली मान्य झाली. आणि मग ती मिरवणूक तिथेच थांबली. मात्र या दोघांना त्यांनी नजर केली ठेवली. पूर्ण बंदी जगत नाही आहे, नजर केलीमध्ये वॉच आहे. आणि
त्याप्रमाणे पहिला मुलगा झाला आणि पहिला मुलगा झाल्यानंतर त्याने तो कंसाचा स्वाधीन केला. ते नवजात बालक ते बघितलं आणि कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली. कशी उत्पन्न झाली? ती वाईटची होती म्हणून झाली. हे त्याला उत्तर बाकीचं उत्तर नाही. पुष्कळ अशा अनेक घटना पुस्तकांना पाहायला मिळतात. त्याला ती दया उत्पन्न झाली आणि त्याला सांगितलं की तू मला वचन दिलं तो नाही हा मुलगा परत गेलायस ना तर ह्याला मी काही मारत नाही, घेऊन जा. त्याला इतका आनंद झाला वसुदेवाला. त्या मुलाला घेऊन तो आला त्या आपल्या घरी आणि घरी आल्यानंतर त्याने त्या देवकीच्या हातात तो मुलगा दिला. मात्र एवढ्याच देवर्षी नारद तिथे आले आणि कंसाला सांगितलं की अरे मी असं ऐकलं की या बहिणीचं लग्न तू वसुदेवावर केलं आणि असं काही असं ते खरं आहे का? हो मला खरं आहे. तुम्हाला मी असं ऐकलं आणि मग तुमचं सगळं विचारलं की असं असं मला सांगितलं की तुला झाली की तुम्ही म्हणून त्यामुळे पहिला मुलगा त्याने दिला पण मला, पण मी तू परत केला. मूर्ख आहेस म्हणून. नारदांचं मूर्ख आहे, तुला कळत नाही. अरे देव कधी तुला फसू तरी कळणार नाही. हा पहिला मुलगा हा आठवा कशावर नसेल. त्याने नारद मोठे काय ते त्याने ते पत्रकार असते त्याने ती माळ दाखवली हातात, ती स्मरणी दाखवली. मला म्हणे इकडून बोललं की हा पहिला येतो आणि इकडून बोललं की तुझा हा पहिला येतो. कधी तुला फसवलं तर तू असं कर, तू जेवढी मुलं होती तेवढी मारून टाक. मूळची वृत्ती उफाळून आली. तसाच गेला आणि त्या देवकीच्या नुकताच वसुदेवची त्या देवकीच्या ते बालक घेतलं. त्याने कोणी पाय पकडले, गरगर फिरवल्या. असे 1 2 3 4 5 6 मुलं मारली कंसाने आणि 7व्याच्या वेळेला मात्र याला त्याला बंदिशात घातलेलं आहे. आता नजर काही करून त्यांचं प्रमोशन केलं त्यांना बंदिशात घातलं कोणपण त्याला कड्या कोणतात. आणि 7व्या वेळेला असं झालं की भगवंताची लीला अशी आहे की तो 7वा गर्भ वसुदेवाची दुसरी पत्नी मग कशी त्याच्या 6 लग्न झालेली होती. त्यातली एक पत्नीची रोहिणी ती त्या गोकुळामध्ये नंदवाड्यामध्ये होती. तिला सुरक्षिततेकरता त्या नंदवाड्यात ठेवलेली होती आणि तिथे तिला सुरक्षित राहून ठेवलेली होती. तर हा तो 7वा गर्भ जो होता तो भगवंताने आपल्या मायेने लीलेनी अशी लीला केली की तो त्या रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला. यथाकाली ती रोहिणी प्रसूत झाली. तिला जो मुलगा झाला तो संकर्षण किंवा झाला तो शेषाचा अवतार आहे. तो संकर्षण किंवा बलराम. आणि इकडे आता 7वा गर्भ नाही झाला तेव्हा कंसाच्या व्यतिरिक्त तो गर्भ जिरला अशी अवई उठवली. कंसाला वाटलं की अरे काय आपलं थाट आहे. आणि त्यांनी पहाडे केलं सांगितलं आता लक्ष ठेवा बरं का, आता ह्याच्यापुढे लक्ष ठेवा. तर आता 7 तर गेले मारलेले, 8वा जो हा माझा खराब शत्रू आहे ना त्या तो कधीही डोळ्यात तेल घालून पहाडा करत राहा. आणि त्याप्रमाणे श्रावण मध्ये अष्टमी बरं का रात्रीची वेळ आहे. 8वा गर्भ आहे त्याने पुढचे 9 महिने घेतलेच नाही बरं का. आणि 8व्या महिन्यामध्ये श्रावणमध्ये अष्टमीला रोहिणी नक्षत्रावरती अभिजित नक्षत्र आणि धुमादार पाऊस कोसळतोय आणि विजाचा मग त्या गडगडाट होतोय. अशा त्या मध्यरात्रीच्या वेळेला सगळीकडे अंधार आहे आणि अंधाराच्या या काळामध्ये हा 8वा गर्भ आता येणार. तर वसुदेव आणि देवकी यांच्या समोरच्या बंदिशामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. क्षणप्रत्यक्ष आणि त्या विष्णूंनी पुढे काय घडणारे किंवा काय करायला हवं याच्या सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे वसुदेवाला सगळं सांगितलं. ते तेज सहन होईना त्या दोन्ही आईवडिलांना देवकीला आणि वसुदेवाला प्रार्थना केली की तुमचे तेज आवडा. आणि म्हणून त्याने ते आवडलं. कसं आवडलो मला कधी कधी गमतीला असं होतो. आपल्याकडे तो रिमोट असतो रिमोट करतो तर हा दिवा आता त्याच्यासमोर खूप प्रकार असतो त्या रिमोटला आपण प्रकार करू शकतो आणि कमी करू शकतो. तसं ते त्यांनी ते आवडलं आणि क्षणार्धात त्या देवकीच्या कुशीमध्ये ते बालक प्रकट झाले. आणि मग इतका आनंद झाला
पण सूचना दिलेली होती त्याप्रमाणे त्या बालकाला त्याने वसुदेवाने घेतलं, त्या टोपलीमध्ये ठेवलं, सुपामध्ये ठेवलं, काय वेगळी गरज नाही, आणि त्याला त्या गोकुळामध्ये घेऊन ठेवलं. त्या गोकुळामध्ये त्याच वेळेला त्या नंदाची जी पत्नी यशोदा, त्या यशोदेच्या कुशीमध्ये ती माया जी आहे भगवंताची माया, वैष्णवी माया, तिने तिथे त्या यशोदेच्या वगैरे जन्म घेतलेला होता. आणि ठरल्याप्रमाणे वसुदेव त्या बालकाला घेऊन तिथे गेला. त्या बालकाला त्या कुशीमध्ये यशोदेच्या ठेवलं आणि ती जी मुलगी होती त्या मुलीला पुन्हा घेतलं. परत आले, मध्ये बरंच काय पाऊस पडलेला आहे, त्या यमुना दुबंगली वगैरे पुष्कळ कथामध्ये ही घटना एवढी घडली. आणि ती मुलगी जी घेऊन आला वसुदेव, आणि त्या वसुदेव त्या बंदिशाळेत आल्याबरोबर ती सगळी कड्यात बरोबर लागली पुन्हा. आणि त्या आल्याबरोबर त्या बालिकेने टाहो फोडला, कंठ काय ती किंकळ फोडली, ती किंकळ ऐकली आणि ते खडबडून सगळे जागे झाले पहारेकरी. अरे म्हणाले देवकी प्रस्तुत झाली, जा जा सांगा म्हणाले. आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला हे ती सांगायला गेले पहारेकरी जे होते की महाराज चला चला, देवकी प्रसूत झाली. कंस कसाच धावत आला. गेले काही महिने कंस अस्वस्थ होता. त्याला सारखं असं वाटे की आपल्या छातीवर कोणतरी बसलेलं आहे. कंस होय खाबरा तया कवे उभारवी, खूप वर्णन सुंदर सुंदर वर्णन. आणि तो धावत जो आला आणि त्याने बघितलं तर ते खरंच बालक म्हणजे ती बालिका, त्याने बालक आहे का बालिका एवढी सुद्धा बघितली. ते धरलं त्याला आणि त्या दोन्ही काय तिथे धरले, आणखी बाहेरच्या गुरुशाळेच्या बाहेरला घरघर फिरवलं आणि त्या एका शेळीवरती आखवलं. आणि ती वैष्णवी माया होती. ती माया तिथून त्याच्या हातातून निसटली आणि वरती आकाशात जाऊन स्थिर झाली. हा आत वरती बघत बसला आणि तिने सांगितलं की लक्षात ठेव, मी तर तुझ्या हातातून निसटले, पण तुझा शत्रू गोकुळामध्ये वाढतो हे लक्षात ठेव, सावध राहा. असं कंसाला सावध केलं आणि ती अदृश्य झाली. गोपाल कृष्ण महाराज चंद्रभजन पुढे आले. आजच्या सगळ्या करून दिला. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद हरि बोल हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद मुकुंद माधव गोविंद मुकुंद